नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्ड एक्झामिनेशन 2024 SSC बोर्ड एक्झामिनेशन 2024 मार्च मॅथ सेकंड हा पेपर त्याचे आन्सर की पाहिले होते, पहिल्यापासून ते तिसऱ्या प्रश्नापर्यंत. तर आजच्या या सत्रामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, आन्सर की ऑफ क्वेश्चन नंबर 4. हा प्रश्न आहे प्रश्न चौथा मधलं पहिलं. या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कोसिक स्क्वेअर थिटा इक्वल टू -3. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर ते आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे करता येईल. 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा मीन्स कोसेक स्क्वेअर थिटा. याप्रमाणे आपण हे सर्व असे पॉईंट या ठिकाणी सोडवले. तर शेवटी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या स्टेप्स मिळतील. त्यानंतर आपल्याला लास्टली मायनस इन द ब्रॅकेट 1 + 2 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -3 मिळेल. म्हणजेच लास्टली आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मिळेल. म्हणजेच टॅन 45 इक्वल टू 1 हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी 45 डिग्री 45 अंश अशी आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर आपल्याला या ठिकाणी थिटाची किंमत काढायची होती मित्रांनो. हे आपल्याला इक्वेशन दिलेलं होतं. तर आपण याला अशा प्रकारे सोडवल्यानंतर आपल्याला शेवटी टॅन 45 म्हणजेच टॅन थिटा इक्वल टू 1 मिळते. म्हणजेच टॅन 45 इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी थिटा इक्वल टू 45 डिग्री. याच्यानंतर दुसरा प्रश्न, व्हॉल्यूम ऑफ आयर्न बॉल इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ राईज वॉटर. वॉटरची राईज जेवढी वाढलेली आहे तेवढंच व्हॉल्यूम ऑफ आयर्न बॉलचं असेल. तर या ठिकाणी आपण दोन्ही इक्वेशन फॉर्म्युले असे या ठिकाणी लिहिले. 4/3 φr³ इक्वल टू φr²h. म्हणजेच या ठिकाणी पाय कॅन्सल होईल. 4/3 r³ इक्वल टू 12² इंटू 6.75 इज द व्हॅल्यू ऑफ h. ही दिलेली आहे आपल्याला गिवन. त्यानंतर याला सोडवल्यानंतर आपल्याला लास्टली r³ इक्वल टू 9 हे आन्सर मिळेल. त्यानंतरचा प्रश्न आहे चौथ्यामधलं तिसरं, क्वेश्चन नंबर 4 थर्ड. त्याच्यामध्ये आपल्याला एक सर्कल काढायचं होतं दिलेल्या रेडियसचं. आणि त्या सर्कलला टँजंट काढायची होती. सर्कलच्या बाहेर P बिंदू घ्यायचा आहे आणि त्या P मधून आपल्याला 2 टँजंट काढायचे आहेत. आणि या ठिकाणी APB हा 70 डिग्री दाखवायचा आहे. तर असं या ठिकाणी आपण दाखवू शकू. तर अशा प्रकारचा हा चौथा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो. काळजीपूर्वक बघा. बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या उत्तराची खात्री करा. याच पद्धतीने तुमचं उत्तर असेल अशी आपण खात्री करूया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.